ए पुढं बघा, स्टार्ट केले. आज आपण न्यू चॅप्टर सुरू करणार. बस खाली, मी सांगेल तेव्हा स्टॉप कर, असं काही नाही, नंतर मला ती एडिट करता येते. न्यू चॅप्टरचं नाव आहे आपल्या, जो की आपला आय टीमध्ये 2 पार्ट आहेत. आय टीमध्ये एक आहे वर्बल रिझनिंग आणि दुसरा आहे नॉन वर्बल रिझनिंग. माहिती आहे ना तुम्हाला? हां, आता आपण काय बघणार आहे? नॉन वर्बल रिझनिंग. आय टीमध्ये त्याचा पार्ट आहे नॉन वर्बल. म्हणजे काय आहे माहिती आहे का? नॉन म्हणजे काय? नाही. वर्बल म्हणजे काय? बोलायचं. त्याच्यामध्ये एक नाही, तुम्हाला सोडवायचं नसतं, म्हणजे प्रश्न लेखी नसतात, रिटन क्वेश्चन नसतात. तिथं कसले क्वेश्चन असतात? तुम्हाला डायग्रॅमचे क्वेश्चन असतात. त्याला म्हणायचं नॉन वर्बल रिझनिंग. डायग्रॅमच्या क्वेश्चनमध्ये काय काय येतं? मिरर इमेज, वॉटर इमेज, पेपर फोल्डिंग, पेपर कटिंग, परत लपलेली फिगर म्हणजे एम्बेडेड फिगर, वेन डायग्रॅम. ओके, या सगळ्या डायग्रॅमच्या क्वेश्चन्स आहेत ना. ॲनॉलॉजी बाय फिगर, सिरीज बाय फिगर, क्लासिफिकेशन म्हणजे ऑड वन आउट. थांबा मी बोलते, नंतर विचारा तुमचे. तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? डायग्रॅमचे क्वेश्चन. डायग्रॅमच्या क्वेश्चनला आपण काय म्हणतो? नॉन वर्बल रिझनिंग. समजलं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे शिकून घेण्यासाठी काय माहीत पाहिजे? पहिला चॅप्टर त्याचं नाव आहे, आपण सुरू करणार आहे, त्याचं नाव आहे मिरर इमेज अँड वॉटर इमेज. तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघितलंय का कधी? दररोज बघता. पाण्यामध्ये बघितलंय का? नदीमध्ये दिसतं, सगळ्यांनाच दिसतं. प्रॉब्लेम काय आपल्याला? मिरर इमेज आणि वॉटर इमेज कसं शोधायचं ते बघा. आता पाण्यात बघून, पेपरला पाणी घेऊन जाते का? पेपरला आरसा घेऊन जा घरनं येताना, असं नाही करायचं. मिरर इमेज आणि वॉटर इमेजमध्ये फरक कसा शोधायचा मी सांगणार आहे. आता सगळ्यांनी तिथं बघू नका, कॅमेरा तिथं बघा मूर्खांना. इथं शिकवते, तिथं त्याला पाठवायचं, तिथं तुम्हाला नाही पाठवायचं. इथंपर्यंत डाऊट आहे कुणाला? काय आपण घेणार आहे, काय समजलं नसलं तर सांगा. आता बघा, लिहायचं नाही, जो लिहितोय तो मार खाणार आहे माझा. काय आधी समजून घ्या, समजून नाही घेतल्यामुळं मार्क कमी पडतील परत. अय मला पण लय भारी लिहिता येतं, फक्त मी गालावं लिहितो बोटानं. मिरर इमेज आणि वॉटर इमेज. आता क्वेश्चन बघा कसे येतात. मला सांगा तुम्ही, मिरर कुठं असते? समोर असते का? समोर असते. एक समोर असू शकते, मागं असू शकते, वरती असू शकते, बरोबर. खाली असते का? तुम्ही असं कधी बघितलं का, असं भांग पाडला? हां, तू बघितले. कुठं गेला? नाव्याच्या दुकानात. तसं नाही बघायचं. तुम्ही अशी रिअलमध्ये कधी बघितलंय? घरी लावल्याने खाली बघितलंय का जमिनीवर? समोर असते किंवा मागं असते, बरोबर. अगं कुठं तरी लावतात, पण असती का कायम? समोर बघा. आता तुम्हाला प्रत्येक वेळी असा बॉक्स असणार आहे, त्या बॉक्समध्ये तुम्हाला आकृती दिलेली असेल. आता मिरर इमेज आहे कशी शोधायची? काय विचारलंय? जर आकृतीच्या पुढं जर असं असेल की नाही, असं, तर ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? मिरर इमेज. जर आकृतीच्या खाली म्हणजे इथं खाली असेल तर काय म्हणायचं? आता खाली म्हणजे वॉटर का? तुम्ही पाणी वरती बघितलंय कधी? ढगात कुठं असतं? खाली असतं, बरोबर. आपण पाण्यात बघतो म्हणजे असं बघतो ना. का असं बघतो? वरनं आता ग्लास धरलाय आणि वरती बघतोय असं. पाणी कुठे येणार मग? बरोबर. म्हणजे वॉटर इमेज कुठं असणार आहे? खाली. मिरर इमेज कुठं असणार? एक तर ह्या साईडला असेल किंवा या साईडला. इकडं पण असू शकते अशी. ओके. आता बघा आकृतीमध्ये कसं करायचं. मी काय करणार आहे, तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट सांगणार आहे काय होतं. ही कोणती साईड आहे? आता इथं मिडल साईड आहे, ही मिडल आहे ना, इथून इथंपर्यंत. बघा ही मिडल झालं इथंपर्यंत, बरोबर. ही साईड कोणती आली? टॉप. ही साईड कोणती आली? बेस किंवा बॉटम. ओके.
आता ही साईड कोणती इकडची? लेफ्ट. इकडची राईट. समजलं इथंपर्यंत? इथून पण एक मी काय करतो अशी मिडल लाईन. आता फरक बघा वॉटर इमेज आणि मिरर इमेज कसा समजते. जर टॉपचं एक नाही टॉपचं, आता इथं असं येणार. आता इथं बघा मला सांगा, इथं स्क्वेअर आहे तर इथं पण स्क्वेअरच येणार ना का ट्रायंगल होणार? नाही ना, बरोबर का नाही? समजा स्वरानं पाण्यामध्ये बघितलं तर तिचं दुसरं कोण दिसतं का? मी दिसणार आहे का तिथं? नाही. म्हणजे सेम फेस वगैरे सगळं सेम राहणार आहे. म्हणजे वरती जर स्क्वेअर असेल तर खाली पण काय येणार? वरती ट्रायंगल असला तर ट्रायंगल, वरती सर्कल असला तर सर्कलच. समजलं? आरशात बघितल्यानंतर मी जर आरशात बघितलं तर मी प्रिन्सिपल सर दिसतो का? मी माझा मीच दिसतो ना, बरोबर का नाही? मग सेम टू सेम फिगर राहते. चेंज काय होतं? माझा राईट हँड इकडं दिसेल, लेफ्ट हँड इकडे दिसेल, बरोबर? किंवा मी पाण्यात बघितलं तर मी उलटा दिसतो, बरोबर का नाही? आता कसं शोधायचं बघा. ही टॉपचं असतं का नाही? टॉपचं, ही टॉपचं कुठे येतं माहिती आहे का? बॉटमला येतं, खाली येतं. कशामध्ये? कशामध्ये? WI वॉटर इमेजमध्ये. समजलं? झाले ना? बस बस. हां, वॉटर इमेजमध्ये काय होतं? ही टॉपचं कुठे येतं? बॉटमला. आणि बॉटमचं कुठे येणार आहे मग? वर, बरोबर. आता मिरर इमेजमध्ये काय होतं बघा, ही सेमच येणार. मिरर इमेजमध्ये राईटचं असतं का नाही? राईटचं ती लगेच लेफ्टला येतं आणि लेफ्टचं असतं ती राईटला येतं. समजलं? उलट होतं. आता मी आकृती काढून दाखवतो बघा. ही आता ह्याच्यानंतर मी आकृती काढतो. आता तुम्हाला लिहायला देणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. टायमिंग समजून घेऊयात. बघा हे असं आहे, बरोबर. आता मी काय केलं, इथं एक सर्कल काढला, इथं ट्रायंगल काढला आणि मध्ये एक असा स्क्वेअर काढतो. हां, आणि त्याच्यामध्ये मी लिहितो A. समजलं? आता ह्याची मी वॉटर इमेज काढणार. वॉटर म्हणजे कुठं? इथं, बरोबर. असं आता हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअरच राहणार का नाही? असा येणार, बरोबर. बरोबर, बरोबर आहे ना? आता मला सांगा, ह्यो जो सर्कल आहे ह्यो कुठे येणार? इथं येणार का इथं येणार? इथं म्हणणार आहे हात वर करा, इथंच येणार. हात वर इथं येणार आहे म्हणून. ह्यो जो आहे का नाही, ह्यो टॉपला आहे, हात खाली. तो कुठे येणार? बॉटमला. पण ह्या कोपऱ्यात येणार का ह्या कोपऱ्यात? ह्याच, बरोबर. जी हाय इथं तीच खाली इथं येणार, बरोबर. आता ह्यो सांगा, ह्यो कुठे येणार? इथं का इथं? बॉटम, बरोबर. पण मला सांगा, तो असा येणार का असा येणार? असा ना, बरोबर. काय झालं, याला उलटा झाला. वॉटरमध्ये काय होतं? उलट होतं. पाण्यात तुम्ही स्वतःला बघा, उलट दिसता तो, बरोबर. म्हणजे असा जो आहे का नाही तो असा होणार, त्याचा उलटा. म्हणजे कसं होणार ते? असं, बरोबर. हा स्क्वेअर इथला ॲज इट इज राहणार, ॲज इट इज. आता बघा, शेवट ट्रायंगल उलटा झालाय तर ए पण काय होणार? कसा? असा होणार का? बरोबर. मग आपण याला काय लिहूया? असं. आता ही कुणाकुणाची फायनल उत्तर आहे? हातवर करा बरं. बरोबर, सगळं बरोबर आहे. छान. हात खाली. गाढवा, लक्ष कुठं आहे तुझं? पेनावर खेळत बसलेस. समजलं इथंपर्यंत? आता ह्याचीच वॉटर इमेज काढूया आपण. बघा, आता मिरर इमेज हे असं आहे. इकडं स्क्वेअरचा स्क्वेअरच राहणार का नाही? आला. आता मला सांगा, ह्यो जो सर्कल आहे तो इथं येणार का इथं येणार? त्या हां, असं म्हणायचं राईट साईडला. मी इथं लिहितो बघा, लेफ्ट. आणि इकडं मी सांगितलेलं मग लेफ्टची वस्तू कुठे येते? इथं येणार ना, वरती येणार, बरोबर. कारण का हे वरती येणार, मग वरती बरोबर इथे येणार.
बरोबर. आता हा ट्रायंगल राईटचं कुठं जातं, म्हणजे ट्रायंगल पण आहे तसा बरोबर. उलटा नाही होणार. उलटा कुठं होतं, फक्त आपण खाली बघितलं की उलट होतं बरोबर, समोर बघितलं की उलट होत नाही. आता बघा हा इथला आहे तसं राहणार का नाही, ॲज इट इज. ए पण काय राहणार तसं आहे तसं. पण समजा ऐका, समजा इथं आर असता, आर हा इकडे इकडे काढून टाक, थमकी काढतो. हा बरोबर आहे बरोबर. समजा आता बघा इथं झेड असतं असं, थांब थांब म्हणजे प्रत्येकाला चान्स देणार आहे, थांबा. बरोबर आहे असं येतंय. तुम्हाला एक काम आहे, काय करायचं, ही पूर्ण लिहून घ्यायचं, व्हिडिओ मागं घ्या आणि बघ, आणि तुम्ही आता लिहून घ्यायचं. आणि तुम्हाला एक काम काय करायचं माहिती आहे का, ABCDची एक असं एक कॉलम करायचा बघा असा. इथं ए लिहा, इथं वरती लिहायचं वॉटर इमेज WI आणि पुढे लिहायचं मिरर इमेज. एची वॉटर इमेज इथं काढायची अशी, मिरर इमेज काढायची, परत बी घ्यायचा असं झेड पर्यंत करायचं. आणि ABCDचं झालं, अजून नंबरचं पण करायचं. आता 1 2 1चा कसा दिसणार असा बरोबर. अरे फक्त 10 पर्यंत, 9 पर्यंत करा, 9 पर्यंत. हे जे 9 पर्यंत करा, 1 ते 9 पर्यंत, आणि हे जे झेड पर्यंत. समजलं. थांब. आता बघा हे जाय का नाही, मला काढायचे मिरर वॉटर इमेज. काय करायचं, हे पॉईंट आहे ना, हे पॉईंट इथला शेवटचा इथं केचा, त्याला खाली वाढायचा असा डॉट डॉट डॉट. ह्याला आपण काय करायचं, असं खाली वाढायचं बरोबर. ही रेष आपल्याला माहित आहे, ह्या इथंच येणार आहे बरोबर. आता हे पॉईंट इथं आला, ह्याला इकडे जोडायचं आणि याला इकडे जोडायचं. पीचं बघा, आता ह्यो सर्कल आहे, इथं ह्यो पॉईंट येणार आपला इथं एक, त्याला खाली वाढायचं असं. इथं वडला, तुम्हाला माहित आहे ही रेष काय येणार आहे तशी, आणि ह्यो इथं पॉईंट आला ना, याला असं. परत इथं बघा आर, ह्यो पॉईंट इथनं खाली आणायचा, इथं आला, ही रेष तर आहे तशी येणार आहे माहित आहे. परत ह्यो सर्कल इथं येणार असा कुठं तर बरोबर, आणि ही काय करायचं, कनेक्ट करायचं. सीचं पण काय येणार, आता ह्यो पॉईंट इथं आणि ह्यो पॉईंट इथं, म्हणजे सेमच राहते. एचं पण असंच, हे 2 पॉईंट आहेत ना इकडचे, हे इथं ह्यो इथं, आणि हे टॉपचा इथं कुठे येणार बॉटमला, आणि काय करायचं कनेक्ट. ईचं आहे तसंच येते, आणि इकडं असं. आपल्याकडे काढायचंय, ती बंद कर, स्टॉप कर. तर आपण असं मिरर इमेज और वॉटर इमेज डिफरेंस पहले फाइंड आउट करेंगे. एक पेज है, इसको क्या करेंगे हम 2 पार्ट में डिवाइड करेंगे ऐसा. अरे फैन लो, ये वाला फैन लो. यहाँ पर एक साइड है, यहाँ पर लेफ्ट साइड, एक साइड है राइट साइड. ओके, ऊपर वाली साइड होती है उसे क्या कहते हैं हम, टॉप. इसे क्या कहेंगे बॉटम. डिफरेंस फाइंड आउट करते हैं इसमें. पहले मैं क्या करूँगा, वाटर इमेज करता हूँ. वाटर इमेज में क्या होता है, जो टॉप वाली साइड होती है ना वो बॉटम में आती है, और बॉटम वाली क्या होती है टॉप में आती है. फॉर एग्जाम्पल ऐसे यहाँ पर आएगी बॉटम साइड और यहाँ पर आएगी टॉप साइड. ओके. मिरर इमेज में क्या होता है, मिरर इमेज में राइट वाली चीज होती है ना, राइट वाली वो लेफ्ट में आती है, और जो लेफ्ट है वो क्या राइट में आती है. ओके. फॉर एग्जाम्पल मैं यहाँ पर ड्रॉ करके दिखाता हूँ. अभी यहाँ पर सर्कल है, ऐसा एक स्क्वायर है, इसमें स्क्वायर के अंदर एक स्क्वायर है, और यहाँ पर मैंने ए लिखा. ओके. और यहाँ पर एक डॉट है. अभी बताओ, ये टॉप साइड है, टॉप साइड मिरर इमेज में क्या आती है, मतलब ये सर्कल यहाँ पर आएगा ना, ये सर्कल, हाँ, इस सर्कल
यहाँ नीचे यही यहाँ आएगा या सेम समझ यहाँ पर पोजीशन है ना, जो सर्कल होगा ए हो गया उसकी सेम रहेगी, लेकिन टॉप का बॉटम आएगा और बॉटम का टॉप आएगा। फॉर एग्जांपल ये सर्कल यहाँ पर आ गया, ये जो डार्क वाला एक आएगा यही आएगा। यहाँ पर जो स्क्वायर है इसके अंदर वो भी कहाँ आएगा, मिडल में ऐसे ही। बट ये उल्टा है। ए जो है ना, फॉर एग्जांपल ए ऐसा है यहाँ पर, ओके। यहाँ पर क्या करना है हमको, इसकी वाटर मतलब इसको उल्टा करना है। उल्टा करने के बाद कैसा आएगा, करेक्ट है। तो यहाँ पर इसके अंदर ऐसा आएगा, समझ गए। अभी मिरर में देखो, मिरर में जो राइट वाली चीज है वो कहाँ जाती है, लेफ्ट में। मतलब ये जो डॉट है कहाँ पर आएगा, इधर आएगा, और ये वाला राइट। अब ये स्क्वायर इसके अंदर वही आएगा एज इट इज। ए में क्या चेंज होगा क्या, फॉर एग्जांपल यहाँ पर है, इसको मैंने ऐसे निकाला, ए है इसलिए सेम आ जाएगा। सपोज आर होता तो ऐसा होता, ओके। बी होता बी ऐसा तो बी ऐसा होता, ओके। अभी मुझे बताओ कि अल्फाबेट में कौन सा ऐसा अल्फाबेट है जैसे कि ए वाला सेम आएगा, हाँ ये देखो आई तो फिर इसका आंसर हो एक से इधर में डिफरेंट है, वाटर में डिफरेंट। अभी हाँ जेड नहीं, जेड एक ही सी में है, बाकी सेज होगा। देखो आपको और दूंगा, एक कंसेप्ट समझ में आया। लेफ्ट कौन सा होता है, राइट कौन सा है, व्हाट रिलेटेड टाइम है। यस सर। उससे पहले और एक बात, प्लस को कुछ एंड हैंड खाली हाथ है इरेजर जैसे देखो इसको फाइंड आउट कैसे करें। पहली बात, फॉर एग्जांपल यहाँ पर मैंने एक डॉल है, यहाँ पर एक आर्म का, ओके, और यहाँ पर ओ। तो पूरी इसकी मुझे और प्रीवियस फाइंड आउट करनी है। तो क्या करना है, क्या करना है, हाँ पता है, लेकिन वो ए वाला पॉइंट है ना, इसको हम क्या करेंगे, इसी डॉट डॉट से यहाँ पर लिखेंगे। ये जो बॉटम वाला है वो कहाँ आता है, टॉप पर, और ये जो टॉप वाला है वो कहाँ आएगा, बॉटम पर। यहाँ पर कुछ ये लाइन ऐसी है, ऐसे रहेगी, समझ गए। यहाँ पर मिडल पे आ रहा है सर, मतलब इधर मिडल, इसका हाफ सर्कल हो जाए, और ये पॉइंट आपको क्या करना है, जोड़ना, ओके। सर्कल का तो आप ऐसे आराम से निकाल सकते हो। यहाँ पर मिडल में इसलिए यहाँ पर, ओके, समझ गए। ऐसा सॉल्व करो, नहीं तो आपके पेपर में डायरेक्ट ऑप्शन होते हैं, आपको क्लिक करना। मैं क्वेश्चन दूंगा आपको, मेरे पास स्पेशली एयरफोर्स का जो पेपर होता है ना, कैट का पेपर होता है, उसमें बहुत ज़्यादा ऐसे क्वेश्चन आते हैं, क्योंकि उनको ज़्यादा आईक्यू वाले स्टूडेंट चाहिए। उनका एक सेपरेट टेस्ट होता है, OIR, ऑफिसर्स इंटेलिजेंट रेटिंग टेस्ट। मैं मेरे पास पेपर है, मैं सॉल्व करने के लिए आपको उसमें से ही बोलूँगा, ओके। कंसेप्ट समझ आया आपको, इसमें डाउट नहीं, ठीक है। इसका बेसिक निकालो, आपको एक वर्क है, वो वर्क क्लिक करो, पूरा ABCD का, वाटर इमेज, मिरर इमेज हो जाएगा, यस पूरा ABCD का। और नंबर 1 नंबर 9 इसका भी क्या करना है, वाटर इमेज, ओके। घर पे आज को वर्क करें, देखो उसके बाद एग्जाम्पल सॉल्व करेंगे। स्टॉप कर, इनका हो गया, सबसे पहले आपको अल्फाबेट मैंने बताया है, फाइंड आउट करने। अभी आप जरा ध्यान लगाओ, यहाँ पर क्या बोला है, मिरर इमेज ऑफ दिस अल्फाबेट कॉम्बिनेशन। यहाँ पर एक वर्ड दिखा है, उसका मिरर इमेज कैसा होगा आप गेस करो। मैं 30 सेकंड का टाइम दूंगा आपको, उसके बाद देखेंगे ऑप्शन, एक बार ट्राई करो। सर इमेज आंसर मत बताओ, मैं ऑप्शन ए बोलूँगा तो हाथ खड़ा है।
सर आ गया सर। ठीक है, ठीक है। ऑप्शन नंबर ए किसका है आपको? ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर सी, डी। मयूर और तू इसको बोला क्या कर रहा है? कोई आगे या तो कोई दिक्कत नहीं है। ऑप्शन नंबर बी सबका था करेक्ट है। ऑप्शन नंबर बी। एक अलग वाली लिखेंगे जो अल्फाबेट से ना हो। सवाल करने कीजिए। डायग्राम तो खाली है, खाली खाली खड़ी खड़ी। देखो ऐसे वाले क्वेश्चन आएंगे आपके एग्जाम में। ओके, इमेजिन करना है आपको। ये डार्क सर्कल, ये डार्क सर्कल, ये लाइंस आगे सर। बताओ। पढ़ाने की जरूरत है, बताने से कोई मयूर खड़ा हो जाए। क्या आंसर है? हाँ, ए सी। तेरा बता। सी सी फी सी फी। देखो यहाँ पर कैसे हुआ है एग्जैक्टली। आप मुझे लेना है अगर इसको इसके ऊपर ऐसे डोर क्लोज करके ऐसे करोगे ना तो सेम फिगर आएगा। ओके, इसको हम बाद में पेपर कटिंग और फोल्डिंग के लिए भी यूज करना है। समझ गए इधर इमेज का? पेपर कटिंग करके एक कंसेप्ट है आपको। और पेपर फोल्डिंग, ये पेपर फोल्डिंग का होगा। ऐसा फोल्ड करोगे तो ऐसा हो जाएगा। बैठ जाओ। नेक्स्ट सर सर हाँ अच्छा बी 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 ये वाला यस यस सर बी बी नहीं सर ए ऑप्शन ए सर रॉन्ग ए ना। हाँ ये बोल रहा हूँ मैंने रॉन्ग किया। बैठ जाओ। सबसे पहले कौन सॉल्व करना है? चलो नेक्स्ट क्वेश्चन। बोल भाई। हाँ क्या बोल? एक चला 4 3 ये क्या? 4 ये वाला। ए सर बी बी हाँ बी। यस सर क्वेश्चन नहीं लिखने नहीं देखो सर 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 करेक्ट। देखो मैं क्वेश्चन लिखने के लिए बोल नहीं रहा हूँ आपको। उसका रीज़न है कि यहाँ पर टाइम वेस्ट मत करो। आपके पास बहुत टाइम है। मैं आपको 10 एग्जाम्पल ड्रॉ करने के लिए बोलूँगा होमवर्क के लिए, वहाँ पे आप कर सकते हैं। यस सर। अभी हमको एक घंटा मिलता है। उसमें से अगर मैं यहाँ पर निकालने के लिए कहूँ तो आपको पता नहीं होगा कि इसमें ड्रॉ करने के लिए आराम से 3 मिनट में निकल जाएंगे इससे। ओके 10 क्वेश्चन 30 मिनट्स हुआ। नेक्स्ट सर 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 हाँ इसको देख। 1 ना सर डी 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 चलो बस नेक्स्ट। हाँ ये जरा जो गेनो उधर ही आएगा मुझे लगता है। सर ऑप्शन नंबर 1 हाथ उठा। बहुत होशियार है। इसको ड्रॉप कर दो। हमने अभी मिरर इमेज का स्टडी किया। अभी हम क्या करेंगे? फॉर एग्जाम्पल जो हमारा वाटर इमेज वाला क्वेश्चन है, मैं क्या करूँगा? इसके पास पेन रहा है यहाँ पर। क्या उसको मैं कल एक PDF दूंगा। फ्री टाइम में क्या करना है आपको? उसका कैसे लिखना है? क्वेश्चन नंबर 1 उसका ऑप्शन बी, सेकेंड सी, इसी करके सिर्फ सॉल्यूशन पेपर बनाना है। ओके हमारा कल पेपर होगा इसका मिरर इमेज और वाटर इमेज। मैं आपको एक PDF दूंगा इसके पास। जब फ्री टाइम मिलेगा फॉर एग्जाम्पल लाइब्रेरी का, उसमें भी आप चला सकते हो, सॉल्व कीजिए। ओके और लेक्चर में आप चेक करेंगे उसको। समझ लीजिए मिरर इमेज और वाटर इमेज का चैप्टर होगा।
क्वेश्चन थोड़े से टफ होंगे क्योंकि मेरे पास इसका आपके लेवल का पेपर नहीं है, एयरफोर्स का पेपर है। देख लो एक बार, सॉल्व हो जाएगा आराम से। Yes, sir. देखो ये वाले Sir, big side. Sir. Sir, sir, sir. Third. B, sir. Sir, Third. sir, B. C. B. हाँ वेदांत C. right. देखो what is it? क्या difference है देखो। Sir, A. Sir, A. Next B. Sir, B. Sir, B. wrong हो रहा है। मैंने बोला Wrong हो रहा है। देखो समझ गए ना? Two wrong Yes, sir. हुआ। C. Oh, sorry, question number 3. Sir, 3. C. Yes, sir. अरे यहाँ पर ऐसे इसका आप क्या है? आप ऊपर है सर, गोल ऊपर है। हाँ, ये देखो ये टॉप पर एक बटन क्या है? ये देखो ये कहाँ पर? ऑब्जर्वेशन, स्मॉल ऑब्जर्वेशन। इसको ही बच्चे को समझ आता है तो हो जाएगा। बिगर पे आंसर से तुम जो है ना, इनको ऐसा ऑप्शन सेट किया जाता है कि आपको लगता है कि ये सभी को है, लेकिन स्मॉल बारीक चीजों को ध्यान Sir, A. B. Sir, C. दो तीन क्वेश्चन और मिलेंगे। Sir, B. Sir, B of the सोरा Sir, you must be on B. सुबह तो सर सोरा सोरा का नहीं है बताइए आगे बरोबर में आपको मार देंगे करेक्ट ऑप्शन D. डी B. हमारा सर अभी का नाम येलो टाइप। हाँ क्या क्या हुआ इसमें देखो सर B मुझे बाकी सब सेम है लेकिन इधर यहाँ पर ऐसा है और यहाँ पर ऐसा है सेम टू सेम यहाँ पर है लेकिन उल्टा होना चाहिए ये भी बी है ओके तो बनता है सर 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 अरे यार ध्यान दे बस बी हो गया देखो बी आंसर हमने अरे सर पर टॉप सेम ही है ना बोलो वेब साइड पे हो गया केवड़े नीचे वाला डायग्राम नीचे देखिए तो तीनों भी सेम है ये भी सेम है ये भी सेम सब सेम है नहीं सेम नहीं है मैंने भी ऑब्जर्व किया इसमें गैप है थोड़ा सा यहाँ Yes, sir. पे हाँ जितना बार बोर्ड में भी है सर। ऑलमोस्ट टच हाँ ये बोर्ड में बोर्ड में भी टच हो गया है वैसे भी अरे बाप रे ऑब्जर्वेशन मुझे तो दिख नहीं रहा दिख ही नहीं रहा क्या कितना बार से ये देखो उल्टी आंख ओए रुद्र एक काम करो निकालो जो रॉन्ग होता है निकालो नहीं सर हां बघा 1 4 5 6 8 बरोबर हे जे आपल्याला काढायचे वॉटर इमेज आता 1 असं आहे बघा इथे बरोबर
आपण इथं बघा आता 1 इथं आहे, उलटा होणार. वॉटर म्हणजे काय, उलटी होत्या फिगर. बरोबर, लिहू नको रे लास्ट बेंच. म्हणजे काय होणार, असं होणार का, एकचं जे तोंड आहे कुठल्या साईडला आहे, लेफ्टला, मग इकडेच राहणार ना ते, का इकडे जाणार खाली या साईडला. बरोबर. आता 4 बघा आता कसा होतोय ऑप्शनमध्ये बघा, असं झालं किंवा असा आहे, असा असा. बरोबर. 5 कसा होणार, असा उलटा. बरोबर. 6चा कसा होणार, 6चा 9 होणार उलटा असा. बरोबर. आणि 8चा काय राहणार, 8च राहणार. काल तुम्हाला मी सांगितलेलं कुठले कुठले सेम राहतात बघा. असं झाले आपली वॉटर इमेज. असा ऑप्शन कुठे भेटला आपल्याला, 1 मध्ये. बघा मी सांगणं असं ड्रॉ करून आणि इथं देणं किती फरक आहे, इथं लगेच समजते तुम्हाला. बरोबर का नाही. पण इथं जरा कन्फ्युजन होईल तुम्हाला, अरे ही जरा उलटा आलंय, हो बारका आलाय. बरोबर का नाही. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. हा मी सांगाल त्यानं उत्तर द्यायचं बघ. कोण कोण आहे इथं, तू बरा सांग, तू पण उभा राहा, तो शेजारी तिकडे सर. लास्ट बेंच ग्रीन येत आहे का, तू लास्ट बेंच सांग ऑप्शन. हा वाला ऑप्शन ए कुणाकुणाचा हातवर करा. ऑप्शन ए 1 2 2 3 2च आहे. ऑप्शन बी ठीक आहे खाली. ऑप्शन बी हे वाला ठीक आहे. ऑप्शन सी एवढे सगळे बर. आणि ऑप्शन डी दोघं तिघच. बर मी सांगतो आता बघा, शांत बस आता बघा. हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर आहे तसा राहणार का नाही, तर काय झालं याला, कुठं इथं केलंय की, अरे इरेजर आलाय. हा कर की थांबव. बघा इथं आता मी ड्रॉ करतो. हे जी बरोबर आपल्याला काय करायचं, इकडे मिरर इमेज करायची आता. बरोबर. मिरर म्हणजे समोर. आता इथं डार्क साईड आहे आणि इथं डार्क साईड आहे. बरोबर. म्हणजे ती साईड कुठे येणार, आता ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे. मी सांगितलं तुम्हाला का, राईटचं कुठे येतं, लेफ्टला, आणि लेफ्टचं कुठं जातं, राईटला. म्हणजे ह्यो कॉर्नर जो आहे का नाही, ह्यो तो इकडे येणार कुठं तर असा. असा ऑप्शन कुठे गावते आपल्याला बघा, इथं आणि इथं. बरोबर. म्हणजे हे काय झालं, हे पण काय झालं कट. आता हा बघा इथं डार्क आहे, तो कुठे यायला पाहिजे, इकडं ह्या साईडला असा वरती. इथं पण नाही, इथं पण आहे. बरोबर. फक्त आता रेषा बघा, रेषा असा आहे का नाही इथं, मग हे कसं होणार, असं कसं तर होणार का. मग असा ऑप्शन कुठे गावतोय, सी. म्हणून आपण आता बघूया इथं उत्तर देऊन बघूया. ऑप्शन नंबर सी. बरोबर. बघा आहे का, सी कुणाकुणाचं होतं मग, अशी लई जणांचं होतं. वा लई जणांना समजलंय, छान. आता बाकीच्यांना पण समजेल. डी वाल्यांनी लक्ष ठेवा थोडक्यात. डाऊट आहे इथं कुणाला. पुढचा प्रश्न बघूया, जरा वेगळा आहे. अरे सोप्पा येतोय का नाही, हा दिसतंय तुम्हाला का, मोठं करू. काय आलंय, अरे काय पूर्ण स्क्रीन झालं. अरे ते नाही म्हणत मी, तिथं वरती सेटिंगचा ऑप्शन होता. समोर बघा, ह्याची डायग्रॅम आपल्याला मिरर इमेज काढायची या साईडची. बरोबर. हा हात वर करा, मी सांगतो. बरं ठीक आहे राहून दे, ऑप्शन डायरेक्ट विचारतो.
पहिलं कुणाचा आन्सर? ऑप्शन नंबर ए कुणाचा हातवर? ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी, उभा राहा, बाकी खाली बसा. ऑप्शन नंबर सी, सी कोणच नाही. छान. ऑप्शन नंबर डी, बाकीची कुठली होती? नन ऑफ दिस, आमचं काहीच नाही, अपक्ष. ए बघ, ऑप्शन नंबर सी वाला पण आपल्यात कोण नव्हतं, म्हणजे हुशार आहेत. डी मध्ये पण कोण नव्हतं. आता बी का नाही सांगतो तुला एकट्याला. बघ, ही काळं इथं आहे का नाही, इथं रेश डॉट इथला, तो वरती आहे, मग तोच कुठे येणार? इकडे येणार, असा वरती. खाली येणार का? खाली. त्यामुळे हे पण कट होते. असा ऑप्शन कुठं सापडतोय बघा. आता हे कसं होतंय? अशी रेष, हे असं असं परत असं, बरोबर. ही इकडचं आहे का नाही, लेफ्टचं आणि राईटचं. लेफ्टचं कुठं जातं? राईटला. म्हणजे हा डार्क सर्कल कुठे येणार? असा, बरोबर. आता मग मला सांग, ह्याच्यावरनं एकावरनं समजते आपल्याला कुठलं येते आन्सर? कुठलं येते? पहिले, बरोबर. आता बघ, ह्यो इकडं तोंड करून आहे का नाही, ह्या साईडला, तो कुठं होणार? ह्या साईडला, बरोबर. ह्याचं काय होणार आहे? हे आहे तसंच राहणार आहे. राहिलं का? हे पण ट्रँगल आहे तसे राहणार आहेत, बरोबर. आणि इकडचा, जो इकडचा आहे का नाही, इकडचा असा, तो इकडे येणार असा, बरोबर. तुम्हाला बारक्या बारक्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, आता ह्यातल्या जास्त मुलांनी या काळ्या डॉटला बघितलं इथल्या आणि त्यांनी उत्तर काढलं, बरोबर. कोणी कोणी केलं याला बघितलं असं? हां, हे बारकाईनं एक असा शब्द शोधायचा त्यातला आणि उत्तर काढायचं. हां, नेक्स्ट. चला पुढचा. ह्याला इकडे फिरवायचा, हात वर फक्त. सेम आहेत का? कोण? हा, दोन्ही नाही, सेम नाही. हे आहे का? हा, सी आणि डी सेम आहेत, बरोबर आहे. तू चुकलाय ऑप्शन. बघूया तरी पण. ऑप्शन नंबर ए कुणाचा हातवर? ए वाले, बी वाले, सी वाले. सी आणि डी कोणी पण, सी और डी, हात वर करा. हा, बघूया याचा आन्सर काय येते. जास्त मुलांचं काय सी आहे ना. बघूया सी वर क्लिक करून. बघा, इथं सी पण बरोबर आहे, डी पण बरोबर आहे, दोन्ही. पण इथं वेबसाईटमध्ये टाकताना त्यांच्याकडनं चुकलंय थोडंसं. कळालं? आपण बरोबर क्वेश्चन बघूया दुसरा. हां, बघा, जरा अवघड, फास्ट यायला पाहिजे. फास्ट बघा, याचं फास्ट आलं कसं. हां, थांबा फक्त 5 सेकंड. ऑप्शन ए, हातवर. ऑप्शन ए मध्ये जास्त आहे. बघूया ऑप्शन ए, हेच ना. डी वय. हां, बघूया. वा, बाकीच्याला समजतंय ना. आता ज्याचं चुकल त्याला उभं करणार आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट घेणार. हां, चहाचा कप. चहा नाही, चहा प्यायलाय मी. ज्याचा हातवर नाही त्यांना बघतोय जरा. कोण कोण आहे त्यांना उभं करणार आहे. लगेच हातवर करायचं नाही. येत असलं तर सांगा. बघ बरं, बस का. रुंजी सांग. ऑप्शन ए. तू बरा. हां, थांबा थांबा थांबा. लास्ट बेंच. ए. पुढं हे वाला का? असं म्हणा. छान. हां, नेक्स्ट क्वेश्चन. थांबा. ऑप्शन ए वाले हात वर करा. 2 3. हां, तू सांग मला इकडे. ए का केलंस तू? म्हणजे हा ना 2. म्हणजे कुठला आहे? हे वाला. हे वाला. हां, बी आणि सी सेम आहे. हां यार, बी आणि सी सेम आहे. चुकलाय प्रश्न. अरे कायला काय, कुठली वेबसाईट आहे?
त्याला थांबव. प्रश्न बघा कसा आहे. समजा असा प्रश्न आहे ए आणि इथं बी. काय करायचं तुम्ही, ह्यो प्रश्न पहिला आहे, ह्याचीच खाली इथं वॉटर इमेज काढायची अशी. कशी होणार, ह्याचा बी असाच राहणार, ए उलटा आहे ना, बरोबर. ह्याचीच इकडं लगेच मिरर इमेज काढायची अशी येणार. ह्यो ए असाच राहणार आणि बी फक्त असा होणार, बरोबर. हां, एकाचे जे मिरर इमेज, एकाचे जे वॉटर इमेज. थांबव. हां, ह्यो तुमचा काय असणार आहे होमवर्क. 10 प्रश्न मला सबमिट करायचे, बघणार आहे मी, चेक करणार आहे, समजलं.